समाचार अब तक, सत्य का साहस। नमस्कार, मैं नेहा। समाचार अब तक में आप सभी का स्वागत है। देखते हैं आज के कुछ मुख्य खबरें। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134वी जयंतीनिमित्त गिट्टीकदान येथील सनबोधी विहारामध्ये वंदना व अभिवादन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना समर्पित व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। संबोधी बुद्ध विहारातून मोटरसायकल रॅली काढून रॅलीत शेकडो महिला पुरुष पांढरे वस्त्र परिधान करून व हातात निळा पंचशील ध्वज घेऊन बाबासाहेबांचा जय जयकार करताना दिसून आले। याशिवाय विविध सामाजिक संस्था संघटनांकडून महाप्रसादाचे वितरणही करण्यात आले। मी संबोधी बुद्ध विहाराची अध्यक्ष रुपाली गोडबोले। आज बाबासाहेबांच्या 134वी दिनानिमित्त आम्ही संबोधी बुद्ध विहारातून बाईक रॅलीचे आयोजन केले होते। ती बाईक रॅली फ्रेंड्स कॉलनी, केटी नगर, सुरेंद्रगड, दीपक नगर, फ्रेंड्स कॉलनी आणि त्यानंतर बोरगाव, त्यानंतर पोलीस मुख्यालय या इथून ही रॅली संबोधी बुद्ध विहारामध्ये समाप्त झालेली आहे आता। आणि त्यानंतर लगेच सायंकाळी 6:30 वाजता आम्ही संयुक्त धम्म रॅली काढण्यात आली। हा बाईक रॅलीचा हा उद्देश होता की जे काही आपल्या महिला आहेत, मुली आहेत, ज्यांनी बाईक घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जी आम्ही बाईक रॅली काढत असतो ती एक त्यांना एक 100 जयंतीनिमित्त आम्ही ते आदरांजली दिलेली आहे। आणि ज्या मुली आहेत त्या खूप उत्साहाने ही आदरांजली त्यांनी खूप चांगल्या प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अर्पित केली। आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 11 तारखेला मॅरेथॉन आयोजित केलेलं होतं। 12 तारखेला रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, निबंध स्पर्धा आणि 13 तारखेला सायंकाळी आम्ही इथे डान्स ग्रुप आयोजित केलेला होता। लहान मुलांचे डान्स आणि तसेच महिला पुरुष यांचे डान्स झाले। त्यानंतर 14 तारखेला महिलांची बाईक रॅली सायंकाळी संयुक्त रीतीने रॅली काढण्यात येते। 15 तारखेला व्यंजन स्पर्धा, 16 तारखेला रक्तदान शिबिर, 17 तारखेला भिंतीकांचे कार्यक्रम, याच नंतर आपले पूर्ण कार्यक्रम